नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या उपमहापौर पदावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांची वर्णी लागली आहे। मच्छिंद्र बाळासाहेब सानप हे प्रभाग 3 मधून दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रभाग 3 मध्ये बहुतांशी भाग हा सिंहस्थ कुंभमेळा क्षेत्राचा येत असल्याने मच्छिंद्र सानप यांना कामाची संधी उपलब्ध झाली आहे। मच्छिंद्र सानप यांचे वडील बाळासाहेब सानप हे सुद्धा माजी उपमहापौर, माजी महापौर, मागील पंचवार्षिक काळात शहराध्यक्ष होते, तर 2014 ते 2019 या पंचवार्षिक काळात ते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। महापौर पदाचे उमेदवार हिमगौरी आहेर आडके यांच्यासोबतच उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांनाही घरातूनच वडिलांच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे। मच्छिंद्र सानप हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या प्रभाग 3 मधून संपूर्ण पॅनल सहित निवडून आल्याने मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांच्या उपमहापौर पदाच्या नावावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। मेजॉरिटी आमच्या या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज 4 नाव वरती पाठवले होते प्रदेशाकडे, मान्य अध्यक्षांकडे, मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे। त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक ठिकाणी पाठवलेले आहेत। मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल, पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही 2 नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत। दरम्यान उपमहापौर पदासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष विजय साने यांचे चिरंजीव अजिंक्य विजय साने यांचेही नाव होते। मात्र महापौर पद हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातल्या प्रभागाला देण्यात आल्याने उपमहापौर पद हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 3च्या नगरसेवकाला देण्यात आले आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांना उपमहापौर पद देण्यात आले आहे। दरम्यान भाजपला नाशिक महानगरपालिकेत 72 नगरसेवकांच्या रूपाने बहुमत असल्याने उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची निवड बिनविरोध होणार आहे। त्यामुळे आतापासूनच मच्छिंद्र सानप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।